हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर आजचा व्लॉग सकाळी 10 वाजता सुरू झाला आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी सोक्ड मेथी वॉटरने केली आहे। फर्स्ट टाइम ट्राय करते आहे, थोडा डाऊट आहे, बघूया फर्स्ट टाइम ट्राय करून काय सीन आहे। बेटर नाही बोलता येणार, ठीक होतं, दररोज पिऊ शकते नाही, तोंडावरून तुम्हाला कळलंच आहे, बट स्टील कंप्लीट केलेलं आहे मी पिऊन। ओके, प्राऊड। सो आता मी माझ्या ब्रेकफास्टची तयारी करत आहे आणि आज मी माझ्या ब्रेकफास्टसाठी स्वतःला अंडा ऑमलेट बनवते। याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे, ही रेसिपी सगळ्यांची सेमच असते, बट स्टील मी रेसिपी दाखवते, बघा। पहिला तर एक घोळ झालाय की मी रॉंग तवा चूज केलाय आणि दुसरा हा घोळ झालाय की माझी जी भाजी आहे ती मध्ये पडली आणि तो अंडा साईडला झाला, त्याच्यामुळे उलटायला खूप इश्यू आहे। मग मम्मी ॲज अ सेवियर म्हणून आली आणि मम्मीनी तो उलटला मम्मीच्या ट्रिकने। भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, तेल का ऑमलेट बनाऊंगा। सक्सेसफुली दुसरी साईड पलटलेली आहे विदाउट ब्रेकिंग आणि अंडा आपल्याला असा फुल अनब्रेकेबलवाला भेटला आहे, कारण का तुटलेला अंडा नाही आवडत, फुल मूड ऑफ होतो। अच्छा ठीक आहे। मिड मॉर्निंग स्नॅक्स म्हणून मी एलमंड्स दाखवायला गेले आणि कॉफी दाखवायला गेले आणि त्या नादात तो कॉफी पडली, तो कपच खाली पडला ग्रिलमधून आणि त्याच्यानंतरचा ट्रॉमा, माय गॉड, या बदाम दाखवण्यात आणि ते निस्तरावं पण मलाच लागलं आई बघायच्या आधी। आणि नंतर जेव्हा आईसमोर चांगला होता तेव्हा आईला दाखवलं की असं झालंय। ये भगवान क्या जुलूम है। सकाळीच मी आईला सांगितलेलं की मी लंचमध्ये ओट्सचं काहीतरी खाणार आहे आणि ही जे काही असेल लंचमध्ये आता तुम्ही तुमच्यासाठी बनवताय ते मी डिनरला करणार आहे। पण ही मच्छी बघून माझं मन पलटलं, मी माझे शब्द मागे घेतले, कारण का मच्छी अशी चांगली होती की मला कंट्रोलच नाही झालं आणि आई बोलली की तू विदिन 1-1.5 तासातच पलटलीस। फक्त रस्स्यातली मच्छी असती तर एखाद वेळेला माझं मन पलटलं नसतं, पण फ्राय पण होती, ती पण पापलेटची होती, तर कसं माणूस कंट्रोल करणार स्वतःला। सो आता पुढचे 2 दिवस उलटून गेलेले आहेत, कारण का लास्टचे 3-4 डेज मला फीवर होतं आणि मला कळतच नव्हतं की मला फीवर काय। 3 डेज म्हणजे तो येतोय जातोय, तरी पण आज मला बरं वाटलं आहे म्हणून मी आज परत व्लॉग सुरू केलेला आहे 2 ते 3 दिवसानंतर। आणि मम्मी इथे ब्रेकफास्टची तयारी करते, कारण का ऑब्व्हियसली मला जास्त ठीक नव्हतं म्हणून मी इंटू नव्हती या कामांमध्ये। मम्मी बेसिक चटणी बनवते आणि आत्ता मला थोडा मूड आला आहे, थोडी एनर्जी आहे, ताप आत्ता नाही आहे क्षणिक, म्हणून मी पण मम्मीला हेल्प करते, कारण का हे बॅटर खूप थिक झालेलं आहे। तर मी मम्मीला बोलली की हे आपण थोडं फेटलं तर हे लूज होईल, थोडं पाणी टाकलं तर कसं ती अजून फ्लफी होईल इडली। सो मी थोडंसं हे काम केलं आणि मी मम्मीला हेल्प केली यामध्ये। हा मेस बघून ना मला एकच वर्ड येतोय, दादा = मेस, आणि तो हा मेस करून बाहेर गेलेला आहे। सो आता वेळ झालेली आहे माझं आफ्टर फूड घ्यायची
आफ्टर फूड घेऊन मी आता मम्मी बोलली की मी खाली जाते आहे भाजी घ्यायला, कारण की एवढे दिवस मम्मी पण आजारी होती. माझ्या आधी तर भाजी फळं असं काहीच घरात येत नव्हतं. जे काही ऑनलाईन ऑर्डर होत होतं त्या दिवशीसाठी ते होतं. तर मम्मी बोलली थोडी डाळ शिजून ठेव, मी येते आणि फोडणी घालते, तू फक्त तेवढं कर. ते केलं मी. ते बहुतेक झालं आणि हा स्पून टाकला सो दॅट ते पाणी बाहेर नको व्हायला, पण ते पाणी आलं आणि हा मेस मला बघवतच नाही आहे सिरियसली. मम्मी आली आहे मार्केटमधून. फळं, भेंडी, मका, मेन म्हणजे मका आणला. तो एक न्यू आयटम आहे ग्रॉसरीमध्ये आमच्या यावाल्या. आणि बेटर झालं ती गेली, कारण का ऑनलाईन एवढं नाही विचार करतात आणि फ्रेशनेसचं पण नाही समजत. आता मला परत ताप आला आहे, सो मला आईने जेवण दिलं. मी मेडिसिन्स घेतल्या कारण का मला ताप आला. त्याच्यानंतर डॉक्टर बोललेले 3 दिवस ताप नाही गेला तर ब्लड चेक करा. ब्लड चेक केलं. 3 गोष्टींचं, मलेरिया, डेंग्यू, CBC पण सांगितलेलं. हा मेस मी क्लिअर केलेला आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. थोडे मंत्र लावले, गणपती स्तोत्र, हनुमान चालीसा ह्यानी ऑरा थोडा पॉझिटिव्ह केला. नंबर 1 थिंग, आपल्या घरात पॉझिटिव्हिटी आणायला ही सर्क्युलेशन आहे, लाईक हवाचं सर्क्युलेशन झालं पाहिजे. त्याच्यानंतर आला डिनर टाईम. डिनर केलं आणि मग मला समजलं की मला डेंग्यू झालेला आहे. माझे रिपोर्ट्स आले आणि माझी वाट लागलेली आहे. क्यों हिला डाला ना. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. थँक्यू तुमचा एवढा टाईम दिल्याबद्दल. बाय.